माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आपल्या सर्वांचं मन की बातमध्ये स्वागत आहे. संपूर्ण देशात सध्या सणांचा उत्साह आहे. आपण सर्वांनी काही दिवसांपूर्वी दिवाळी साजरी केली आणि आता लोक मोठ्या संख्येने छठ पूजेमध्ये व्यस्त आहेत. घराघरात ठेकुआ बनवला जात आहे. ठिकठिकाणी घाट सजवले जात आहेत. बाजारपेठांमध्ये उत्साह आहे. सर्वत्र श्रद्धा, आपलेपणा आणि परंपरेचा संगम दिसून येत आहे. छठचं व्रत करणाऱ्या महिला ज्या समर्पण आणि निष्ठेने या सणाची तयारी करतात, तेच अत्यंत प्रेरणादायी आहे. मित्रांनो, छठ महापर्व हे संस्कृती, निसर्ग आणि समाज यांच्यातील दृढ एकतेचं प्रतिबिंब आहे. छठच्या घाटांवर समाजातील प्रत्येक वर्ग एकत्र उभा असतो. हे दृश्य भारताच्या सामाजिक एकतेचं सर्वात सुंदर उदाहरण आहे. तुम्ही देशाच्या आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी जर संधी मिळाली तर छठ उत्सवात अवश्य सहभागी व्हा. एका अद्भुत अनुभवाची स्वतः अनुभूती घ्या. मी छठी मातेला नमन करतो. सर्व देश बांधवांना, विशेषतः बिहार, झारखंड आणि पूर्वांचलमधील लोकांना छठ महापर्वाच्या शुभेच्छा देतो. मित्रांनो, सणांच्या निमित्ताने मी तुमच्या सर्वांच्या नावे एक पत्र लिहून माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या. मी पत्रात देशाच्या अशा कामगिरींबद्दल सांगितलं होतं, ज्या कामगिरींमुळे यावेळी सणांची शोभा पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. माझ्या पत्राला उत्तर म्हणून मला देशातील अनेक नागरिकांनी त्यांचे संदेश पाठवले आहेत. खरोखरच ऑपरेशन सिंदूरमुळे प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली आहे. एकेकाळी माओवादी दहशतीच्या अंधार पसरलेल्या भागांमध्येही यावेळी आनंदाचे दिवे प्रज्वलित झाले. तिथल्या लोकांना देखील त्यांच्या मुलांचे भविष्य धोक्यात आणणाऱ्या या माओवादी दहशतीचे समूळ उच्चाटन व्हावे असे वाटते. जीएसटी बचत उत्सवाबद्दलही लोकांमध्ये खूप उत्साह आहे. यावेळी सणांमध्ये आणखी एक सुखद गोष्ट पाहायला मिळाली. बाजारपेठांमध्ये स्वदेशी वस्तूंची खरेदी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोकांनी मला जे संदेश पाठवले आहेत, त्यात त्यांनी यावेळी कोणत्या स्वदेशी वस्तूंची खरेदी केली ते सांगितलं आहे. मित्रांनो, मी माझ्या पत्रामध्ये खाद्यतेलाच्या वापरात 10% कपात करण्याचंही आवाहन केलं होतं. त्यावरही लोकांनी खूप सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मित्रांनो, स्वच्छता आणि स्वच्छतेचे प्रयत्न याबद्दलही मला खूप संदेश मिळाले आहेत. मी तुम्हाला देशातील 3 वेगवेगळ्या शहरांच्या अत्यंत प्रेरणादायी अशा कथा सांगू इच्छितो. छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये शहरातून प्लास्टिक कचरा स्वच्छ करण्यासाठी एक विलक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अंबिकापूरमध्ये गार्बेज कॅफे चालवले जात आहेत. या विशिष्ट कॅफेमध्ये प्लास्टिक कचरा घेऊन गेल्यावर पोटभर जेवण दिलं जातं. जर एखादी व्यक्ती 1 किलो प्लास्टिक घेऊन गेली तर तिला दुपारचं किंवा रात्रीचं जेवण मिळतं आणि जर कोणी अर्धा किलो प्लास्टिक नेलं तर नाश्ता मिळतो. हे कॅफे अंबिकापूर महानगरपालिकेद्वारे चालवलं जातं. मित्रांनो, इंजिनियर कपिल शर्माजींनी बंगळुरूमध्येही असाच एक उपक्रम राबविला आहे.
बंगळुरू हे तलावांचं नगर म्हणून ओळखलं जातं आणि कपिलजींनी इथल्या तलावांना नवजीवन देण्याची मोहीम सुरू केली आहे. कपिलजींच्या टीमने बंगळुरू आणि आसपासच्या परिसरात 40 विहिरी आणि 6 तलावांना पुन्हा जिवंत केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या या उपक्रमामध्ये कॉर्पोरेट्स आणि स्थानिक लोकांनाही समाविष्ट केला आहे. त्यांची संस्था वृक्षारोपणाच्या मोहिमेत सुद्धा सहभागी झाली आहे. मित्रांनो, अंबिकापूर आणि बंगळुरू ही प्रेरक उदाहरणं सांगतात की जर ठरवलं तर बदल निश्चितच होतो. मित्रांनो, बदल घडवून आणण्याच्या अशा आणखी एका प्रयत्नाचं उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्हा सर्वांना माहीत आहे, जशी डोंगराळ आणि मैदानी भागांत जंगलं असतात आणि ही जंगलं मातीला धरून ठेवतात. समुद्र किनाऱ्यावरील खारफुटीला सुद्धा अशाच प्रकारचं महत्त्व असतं. खारफुटीची झाडं समुद्राच्या खाऱ्या पाण्यात आणि दलदलीसारख्या जमिनीत वाढतात आणि सागरी परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग असतात. जेव्हा सुनामी किंवा चक्रीवादळासारखी संकटे येतात, तेव्हा ही खारफुटीची वनं खूप उपयुक्त ठरतात. मित्रांनो, गुजरातमधील वन विभागाने खारफुटीचं महत्त्व ओळखून एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. 5 वर्षांपूर्वी वन विभागाच्या पथकांनी अहमदाबाद जवळच्या धोलेरामध्ये खारफुटी लावण्याचं काम सुरू केलं होतं आणि आता धोलेरा किनाऱ्यावर 3,500 हेक्टरवर खारफुटीची वने पसरली आहेत. या खारफुटीचा परिणाम आता संपूर्ण परिसरात दिसून येत आहे. इथल्या परिसंस्थेमध्ये डॉल्फिनची संख्या वाढली आहे. खेकडे आणि इतर जलचरांमध्येही पूर्वीपेक्षा वाढ झाली आहे. इतकंच नाही, तर आता इथे स्थलांतरित पक्षीही मोठ्या संख्येने येत आहेत. यामुळे तिथल्या पर्यावरणावर चांगला परिणाम होतोच आहे. याशिवाय धोलेराच्या मत्स्यपालकांनाही याचा फायदा होत आहे. मित्रांनो, धोलेरा व्यतिरिक्त गुजरातच्या कच्छमध्येही सध्या खारफुटीची लागवड मोठ्या प्रमाणावर होत आहे. तिथे कोरी क्रीकमध्ये खारफुटी अध्ययन केंद्र देखील उभारण्यात आलं आहे. मित्रांनो, वनस्पतींचे, वृक्षांचे हेच तर वैशिष्ट्य असते. कोणत्याही ठिकाणी ते प्रत्येक सजीवाच्या कल्याणासाठीच उपयुक्त ठरतात. म्हणूनच आपल्या ग्रंथामध्ये देखील म्हटलं आहे, धन्या महिरुहा येभ्यो निराशाम यांती नार्थिनः. अर्थातच कुणालाही निराश न करणारे हे वृक्ष आणि वनस्पती खरोखरच महान आहेत. हे आपण देखील ज्या परिसरात राहतो तिथे झाडं अवश्य लावली पाहिजेत. एक झाड आईच्या नावाने या उपक्रमाला आपल्याला आणखी पुढे न्यायचं आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्हाला माहीत आहे का की मन की बात मध्ये आपण ज्या विषयांवर चर्चा करतो त्यामध्ये माझ्यासाठी सर्वात समाधानाची गोष्ट कोणती असेल, तर मी याबद्दल इतकंच सांगेन की मन की बात मध्ये आपण ज्या विषयांवर चर्चा करतो त्यातून लोकांना समाजासाठी काहीतरी चांगलं, काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची प्रेरणा मिळते. यामुळे आपली संस्कृती, आपल्या देशाचे अनेक पैलू उलगडून समोर येतात. मित्रांनो, तुमच्यापैकी अनेकांना आठवत असेल की मी या कार्यक्रमात सुमारे 5 वर्षांपूर्वी भारतीय जातीच्या श्वानाबद्दल म्हणजेच कुत्र्यांबद्दल चर्चा केली होती. भारतीय जातीचे श्वान पाळावेत असे मी देशबांधवांना आणि आपल्या सुरक्षा दलांनाही आग्रहाने सांगितले होते. कारण ते आपल्या परिसराशी आणि परिस्थितीशी अधिक सहजपणे जुळवून घेतात. मला हे सांगताना आनंद होत आहे की आपल्या सुरक्षा दलांनी या दिशेने खूप कौतुकास्पद प्रयत्न केले आहेत. BSF
आणि सीआरपीएफने आपल्या दलांमध्ये भारतीय जातीच्या श्वानांची संख्या वाढवली आहे. कुत्र्यांना प्रशिक्षण देण्यासाठी बीएसएफचे राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र ग्वाल्हेरच्या टेकनपूरमध्ये आहे. इथे उत्तर प्रदेशचे रामपूर हाउंड, कर्नाटक आणि महाराष्ट्राचे मुधोळ हाउंड यांच्यावर विशेषतः लक्ष केंद्रित केले जात आहे. या केंद्रामध्ये प्रशिक्षक, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांच्या मदतीने श्वानांना अधिक चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिले जात आहे. भारतीय जातींच्या श्वानांसाठी प्रशिक्षण पुस्तिका पुन्हा लिहिण्यात आल्या आहेत, जेणेकरून त्यांच्यातील विशेष सामर्थ्यांना बाहेर काढता येईल. बंगळुरूमध्ये सीआरपीएफच्या श्वान प्रजनन आणि प्रशिक्षण केंद्रामध्ये मांग्रेल्स, मुधोळ हाउंड, कोम्बाई आणि पांडिकोना यांसारख्या भारतीय श्वानांना प्रशिक्षित केले जात आहे. मित्रांनो, गेल्या वर्षी लखनौमध्ये अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन केले गेले होते. त्यावेळी रिया नावाच्या श्वानाने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. हे बीएसएफने प्रशिक्षण दिलेले मुधोळ हाउंड जातीचे श्वान आहे. रियाने अनेक परदेशी जातींना मागे टाकत पहिला पुरस्कार मिळवला. मित्रांनो, बीएसएफने आता आपल्या श्वानांना परदेशी नावाऐवजी भारतीय नावे देण्याची परंपरा सुरू केली आहे. आपल्या देशातील देशी श्वानांनी अद्भुत साहस देखील दाखवले आहे. गेल्या वर्षी छत्तीसगडच्या माओवाद प्रभावित भागात गस्त घालत असताना सीआरपीएफच्या एका देशी श्वानाने 8 किलोग्रॅम स्फोटके बी शोधून काढली होती. बीएसएफ आणि सीआरपीएफने या दिशेने केलेल्या या प्रयत्नांसाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. तसं तर मी 31 ऑक्टोबरची वाट पाहत आहे. 31 ऑक्टोबरला लोहपुरुष सरदार पटेल यांची जयंती आहे. या निमित्ताने दरवर्षी गुजरातच्या एकता नगरमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ विशेष समारंभ आयोजित केले जातात. इथेच एकता दिवस परेड सुद्धा होते आणि या परेडमध्ये पुन्हा एकदा भारतीय श्वानांच्या सामर्थ्याचे प्रदर्शन होईल. तुम्ही ही अद्वितीय संधी नक्कीच घेऊन ते आनंदाने पाहिलेच पाहिजे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, सरदार पटेलजींची 150वी जयंती संपूर्ण देशासाठी एक खूप विशेष प्रसंग आहे. सरदार पटेल हे आधुनिक काळातील देशाच्या महान व्यक्तिमत्वांपैकी एक होते. त्यांच्या विराट व्यक्तिमत्वात अनेक गुण एकाच वेळी सामावलेले होते. ते एक अत्यंत प्रतिभावान विद्यार्थी होते. त्यांनी भारत आणि ब्रिटन या दोन्ही ठिकाणी शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी केली. ते त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी वकिलांपैकी एक होते. ते वकिलीमध्ये आणखी नाव कमवू शकले असते, पण गांधीजींकडून प्रेरणा घेऊन त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य लढ्यात पूर्णपणे झोकून दिले. खेडा सत्याग्रहापासून बोरसद सत्याग्रहापर्यंत अनेक आंदोलनांमधील त्यांच्या योगदानाला लोक आजही आठवतात. अहमदाबाद नगरपालिकेचे प्रमुख म्हणून त्यांचा कार्यकाळही ऐतिहासिक होता. त्यांनी स्वच्छता आणि सुशासनाला सर्वोच्च प्राधान्य दिले. उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून त्यांच्या योगदानाबद्दल आपण सर्वजण नेहमीच त्यांचे ऋणी राहू. मित्रांनो, सरदार पटेल यांनी भारतात नोकरशाहीचा एक मजबूत पाया घातला. देशाची एकता आणि अखंडता यासाठी त्यांनी अतुलनीय प्रयत्न केले. मी तुम्हा सर्वांना आग्रहाने सांगतो, सरदार साहेबांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबरला देशभरात रन फॉर युनिटी असते. त्यात तुम्ही सुद्धा नक्की सहभागी व्हा आणि एकटे नाही तर सर्वांसोबत सहभागी व्हा. ही युवकांसाठी एक प्रेरणादायी जाणीव बनली पाहिजे. एकतेसाठी उत्साहाने धावणे अखेर एकता अधिक मजबूत करेल. भारताला एकतेच्या धाग्यात गुंफलेल्या त्या महान विभूतीला हीच आपली खरी श्रद्धांजली आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, चहाशी माझे असलेले नाते तुम्हा सर्वांना माहीतच आहे. पण आज मी विचार केला की मन की बातमध्ये कॉफीवर चर्चा करावी. तुम्हाला आठवत असेल,
गेल्या वर्षी आपण मन की बात मध्ये अराकू कॉफीबद्दल बोललो होतो. काही काळापूर्वी ओडिशातील अनेक लोकांनी माझ्याकडे कोरापुट कॉफीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी मला पत्र लिहून सांगितलं की मन की बात मध्ये कोरापुट कॉफीवरही चर्चा व्हावी. मित्रांनो, मला सांगण्यात आलं आहे की कोरापुट कॉफीची चव अप्रतिम असते आणि फक्त स्वाद नाही, तर कॉफीच्या शेतीतून देखील लोकांना फायदा मिळत आहे. कोरापुटमध्ये आपली आवड म्हणून कॉफीची शेती करणारेही काही लोक आहेत. ते कॉर्पोरेट जगात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या करत होते, पण त्यांना कॉफी इतकी आवडते की ते या क्षेत्रात आले आणि आता यशस्वीपणे येथे काम करत आहेत. अशा अनेक महिलाही आहेत ज्यांच्या जीवनात कॉफीमुळे सुखद बदल झाला आहे. कॉफीमुळे त्यांना सन्मान आणि समृद्धी दोन्ही मिळालं आहे. खरंच म्हटलं आहे, कोरापुट कॉफी अत्यंत सुस्वादू, एहा ओडिशारा गौरव. मित्रांनो, जगभरात भारताची कॉफी खूप लोकप्रिय होत आहे. कर्नाटकात चिकमंगळूर, कुर्ग आणि हासन असो, किंवा तामिळनाडूमध्ये पुलनी, शेव्हरॉय, निलगिरी आणि अन्नामलाईचा परिसर असो, कर्नाटक तामिळनाडू सीमेवरील बिलिगिरी क्षेत्र असो, किंवा केरळमध्ये वायनाड, त्रावणकोर आणि मलबारचा परिसर असो, भारताच्या कॉफीतील विविधता खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. मला सांगण्यात आलं आहे की आपला उत्तर पूर्वीय भाग सुद्धा कॉफी लागवडीमध्ये पुढे जात आहे. यामुळेच भारतीय कॉफी जगभरात अधिकाधिक प्रसिद्ध होत आहे. म्हणूनच कॉफी आवडणारे म्हणतात, इंडियाज कॉफी इज कॉफी ॲट इट्स फायनेस्ट. इट इज ब्रूड इन इंडिया अँड लव्ड बाय द वर्ल्ड. माझ्या प्रिय देश बांधवांनो, आता मन की बात मध्ये आपल्या सर्वांना अगदी जवळचा वाटणाऱ्या अशा एका विषयावर बोलूया. हा विषय आहे आपल्या राष्ट्रगीताचा. भारताचं राष्ट्रगीत म्हणजेच वंदे मातरम. एक असं गीत ज्याचा पहिला शब्दच आपल्या हृदयात भावनांचा कल्लोळ निर्माण करतो. वंदे मातरम या एका शब्दात इतक्या भावना आहेत, इतकी ऊर्जा आहे. ते आपल्याला भारत मातेच्या वात्सल्याचा सहजपणे अनुभव देतं. तेच आपल्याला भारत मातेची लेकरं म्हणून आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देतं. जर अडचणीचा काळ असेल तर वंदे मातरमचा उद्घोष 140 कोटी भारतीयांना एकतेच्या ऊर्जेने भारून टाकतो. मित्रांनो, राष्ट्रभक्ती, भारत मातेवरील प्रेम ही जर शब्दांपलीकडची भावना असेल, तर वंदे मातरम हे त्या अमूर्त भावनेला मूर्त आवाज देणारं गीत आहे. या राष्ट्रगीताची रचना बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी अनेक शतके गुलामगिरीने शिथिल झालेल्या भारतात नवे प्राण भरण्यासाठी केली होती. वंदे मातरम जरी 19व्या शतकात लिहिलं गेलं असलं, तरी त्याची भावना भारताच्या हजारो वर्ष जुन्या अमर चेतनेशी जोडलेली होती. वेदांमधून या भावनांना माता भूमी पुत्रो अहम पृथिव्याः असं म्हणत आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया रचला होता. बंकिमचंद्रजींनी वंदे मातरम लिहिल्यामुळे मातृभूमी आणि तिच्या लेकरांच्या त्या नात्याला भावनांच्या विश्वात एका मंत्राच्या रूपात बांधलं होतं. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी अचानक वंदे मातरम बद्दल इतकं का बोलत आहे. खरं तर काही दिवसांत 7 नोव्हेंबरला आपण वंदे मातरमचे 150वे वर्ष साजरे करणार असून त्याच्या उत्सवाचा प्रारंभ करणार आहोत. 150 वर्षांपूर्वी वंदे मातरमची रचना झाली होती आणि 1896 मध्ये
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा ते गायलं होतं. मित्रांनो, वंदे मातरमच्या गायनात कोट्यावधी देशबांधवांना नेहमीच देशभक्तीची प्रचंड लाट जाणवली आहे. आपल्या पिढ्यांनी वंदे मातरमच्या शब्दांमध्ये भारताच्या एका जिवंत आणि भव्य स्वरूपाचं दर्शन घेतलं आहे. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम. आपल्याला असाच भारत घडवायचा आहे. वंदे मातरम आपल्या या प्रयत्नांमध्ये नेहमीच आपली प्रेरणा बनेल. म्हणून आपल्याला वंदे मातरमचे 150वे वर्ष देखील अविस्मरणीय बनवायचे आहे. येणाऱ्या पिढीसाठी ही संस्कारांची सरिता आपल्याला पुढे न्यायची आहे. येत्या काळात वंदे मातरमशी संबंधित अनेक कार्यक्रम होतील. देशात अनेक आयोजन होतील. आपण सर्व देशबांधवांनी वंदे मातरमच्या गौरवासाठी उत्स्फूर्त भावनेनेही प्रयत्न करावेत, अशी माझी इच्छा आहे. तुम्ही मला तुमच्या सूचना वंदे मातरम 150 सह नक्की पाठवा. वंदे मातरम 150. मला तुमच्या सूचनांची प्रतीक्षा राहील आणि आपण सर्व मिळून हा क्षण ऐतिहासिक बनवण्यासाठी काम करू. माझ्या प्रिय देशबांधवांनो, संस्कृतचं नाव ऐकताच आपल्या मनात येतात आपले धर्मग्रंथ, वेद, उपनिषद, पुराण, शास्त्र, प्राचीन ज्ञान, विज्ञान, अध्यात्म आणि तत्वज्ञान. पण एकेकाळी या सगळ्यांबरोबरच संस्कृत ही संवाद करण्याचीही भाषा होती. त्या काळात अध्ययन आणि संशोधन संस्कृतमध्येच केलं जायचं. नाट्यप्रयोग देखील संस्कृतमध्येच केले जायचे. पण दुर्दैवाने गुलामगिरीच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतरही संस्कृतकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. त्यामुळे तरुण पिढ्यांमध्ये संस्कृतबद्दलचं आकर्षणही कमी होत गेलं. पण मित्रांनो, आता काळ बदलतोय आणि त्याचबरोबर संस्कृतचाही काळ बदलतोय. संस्कृती आणि सोशल मीडियाच्या या जगतात संस्कृतला नवसंजीवनी मिळाली आहे. आजकाल अनेक तरुण संस्कृतशी संबंधित अनेक रोचक कामं करत आहेत. तुम्ही सोशल मीडियावर पाहिलंत तर तुम्हाला अनेक तरुण संस्कृतमध्ये आणि संस्कृतबद्दल बोलत आहेत असे अनेक रील्स दिसतील. अनेक जण तर आपल्या सोशल मीडिया चॅनेलच्या माध्यमातून संस्कृत शिकवतात. असेच एक तरुण कंटेंट क्रिएटर आहेत यश साळुंखे. यश यांची खास गोष्ट ही आहे की ते कंटेंट क्रिएटर तर आहेतच आणि क्रिकेटर सुद्धा आहेत. संस्कृतमध्ये बोलत क्रिकेट खेळण्याचे त्यांचे रील लोकांना खूप आवडले आहे. तुम्हीही ऐका. पश्यतु अहं कथं क्रीडामि. देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं ज्ञानयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम्. प्रातः नूतनं कन्दुकं गृह्णातु. नारदादि योगी वृन्दवन्दितं दिगम्बरम्. इमं कन्दुकं सावधानेन पश्य चषटकाय ताडय. आशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे कालभैरवं भजे. मित्रांनो, कमला आणि जान्हवी या दोन बहिणींचं कामही खूप छान आहे. या दोन्ही बहिणी अध्यात्म, तत्वज्ञान आणि संगीतावर कंटेंट तयार करतात. इंस्टाग्रामवर आणखी एका तरुणाचं चॅनल आहे संस्कृत छात्रोहम. तरुण मित्र जे हे चॅनल चालवतात ते संस्कृतशी संबंधित माहिती तर देतातच, पण ते संस्कृतमध्ये विनोदी व्हिडिओ सुद्धा बनवतात. तरुणांना संस्कृतमधील हे व्हिडिओ सुद्धा खूप आवडतात.
तुमच्यापैकी अनेक मित्रांनी समस्तीचे व्हिडिओ सुद्धा पाहिले असतील. समस्ती संस्कृतमध्ये आपली गाणी वेगवेगळ्या प्रकारे सादर करते. आणखी एक तरुण आहे भावेश भीम नाथानी. भावेश संस्कृत श्लोक, आध्यात्मिक तत्वज्ञान आणि सिद्धांतांबद्दल बोलतो. मित्रांनो, भाषा ही कोणत्याही संस्कृतीची मूल्ये आणि परंपरा यांची वाहक असते. संस्कृतने हे कर्तव्य हजारो वर्षांपर्यंत पार पाडलं आहे. हे पाहणं आनंददायक आहे की आता काही तरुण संस्कृतसाठीचं आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता मी तुम्हाला थोडं मागच्या काळात घेऊन जाणार आहे. कल्पना करा, 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळाची. तेव्हा दूरदूरपर्यंत स्वातंत्र्याची कोणतीही आशा दिसत नव्हती. संपूर्ण भारतात इंग्रजांनी शोषणाच्या सर्व सीमा ओलांडल्या होत्या आणि त्या काळात हैदराबादच्या देशभक्त लोकांसाठी दडपशाहीचा तो काळ आणखीनच भयावह होता. त्यांना क्रूर आणि निर्दयी निजामाच्या अत्याचारांना सहन करावे लागले होते. गरीब, वंचित आणि आदिवासी समुदायांवर होणाऱ्या अत्याचाराला तर काही सीमाच नव्हती. त्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात होत्या. त्याचबरोबर मोठा महसूल सुद्धा घेतला जात होता. जर त्यांनी या अन्यायाला विरोध केला तर त्यांचे हात सुद्धा कापले जात असत. मित्रांनो, अशा कठीण काळात सुमारे 20 वर्षांचा एक तरुण या अन्यायाविरुद्ध उभा राहिला होता. आज एका विशेष कारणामुळे मी त्या तरुणाविषयी बोलत आहे. त्याचं नाव सांगण्याआधी मी तुम्हाला त्याच्या शौर्याबद्दल सांगेन. मित्रांनो, त्या काळात जेव्हा निजामाच्या विरोधात एक शब्द बोलणे हा सुद्धा गुन्हा होता, त्या तरुणाने सिद्दीकी नामक निजामाच्या एका अधिकाऱ्याला उघड आव्हान दिलं होतं. निजामाने सिद्दीकीला शेतकऱ्यांची पिकं जप्त करण्यासाठी पाठवलं होतं. पण अत्याचाराविरुद्धच्या या संघर्षात त्या तरुणाने सिद्दीकीला ठार मारला. तो अटकेतून बाहेर पडण्यातही यशस्वी झाला. निजामाच्या अत्याचारी शिपायांपासून बचाव करत तो तरुण तिथून शेकडो किलोमीटर दूर आसामला जाऊन पोहोचला. मित्रांनो, मी ज्या महान व्यक्तीबद्दल बोलत आहे त्यांचं नाव आहे कोमरम भीम. नुकतीच 22 ऑक्टोबरला त्यांची जयंती साजरी करण्यात आली. कोमरम भीमजी यांचं आयुष्य खूप काही जास्त नव्हतं. ते केवळ 40 वर्षच जगले. पण आपल्या जीवनकाळात त्यांनी असंख्य लोकांच्या, विशेषतः आदिवासी समाजाच्या हृदयावर एक अमिट ठसा उमटवला. त्यांनी निजामाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या लोकांमध्ये नवी शक्ती भरली. ते त्यांच्या रणनीतिक कौशल्यासाठीही ओळखले जात होते. निजामाच्या सत्तेसाठी ते एक खूप मोठं आव्हान बनले होते. 1940 मध्ये निजामाच्या लोकांनी त्यांची हत्या केली होती. तरुणांनी त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, असे मी त्यांना आग्रहाने सांगेन. कोमरम भीम की ना विनम्र निवाली आयन प्रजल हृदयाల్లో ఎప్పటికీ निलीची ఉంటారు. मित्रांनो, पुढच्या महिन्याच्या 15 तारखेला आपण जनजातीय गौरव दिवस साजरा करणार आहोत. हा भगवान बिरसा मुंडाजी यांच्या जयंतीचा सुवर्णयोग आहे. मी भगवान बिरसा मुंडाजी यांना श्रद्धापूर्वक नमन करतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी जे कार्य केलं ते अतुलनीय आहे. मला झारखंडमधील भगवान बिरसा मुंडाजी यांच्या उलीहातू या गावी जाण्याची संधी मिळाली. ही माझ्यासाठी एक सौभाग्याची गोष्ट आहे. मी तिथल्या मातीला कपाळावर लावले होते आणि नमस्कार केला होता. भगवान बिरसा मुंडाजी आणि कोमरम भीमजी यांच्याप्रमाणेच आपल्या आदिवासी समाजात अनेक महान व्यक्ती होऊन गेल्या आहेत. आपण त्यांच्याबद्दल अवश्य वाचावे.
असे मी आग्रहाने सांगेन. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बातसाठी मला तुम्ही पाठवलेले असंख्य संदेश मिळतात. अनेक जण या संदेशांमध्ये आपल्या आजूबाजूच्या प्रतिभावान लोकांबद्दल चर्चा करतात. मला हे वाचून खूप आनंद होतो की आपल्या लहान शहरांमध्ये, गावांमध्ये आणि वस्त्यांमध्येही नवोन्मेष कल्पनावर काम होत आहे. सेवा भावनेने बदलत्या समाजात गुंतलेल्या अशा व्यक्ती किंवा गटांना तुम्ही ओळखत असाल तर मला त्यांच्याबद्दल नक्की सांगा. मला तुमच्या संदेशांची नेहमीप्रमाणेच प्रतीक्षा राहील. पुढच्या महिन्यात आपण मन की बातच्या आणखी एका भागात भेटूया. काही नवीन विषयांसह भेटूया. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.